विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, विरोधी पक्षनेता निवडीचं काम सुद्धा होईल, काही तांत्रिक बाबी फक्त विरोधी पक्षनेता निवडताना हाताळाव्या लागणार आहेत, त्याविषयीची चर्चा सुद्धा सोमवारी होईल अशी अपेक्षा आहे। ही तिन्ही दृश्य आम्ही दाखवतोय। एक साधारण 20 मिनिटांपूर्वी देवेंद्र फडणवीस परिसरामध्ये दाखल झाले आणि सभागृहात गेले देखील। त्यानंतर पाठोपाठ 10 मिनिटांपूर्वी अजित पवार दाखल झाले। अजित पवारांनी गुलाबी रंगाचा फेटा घातलेला होता। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातोय, त्यांना अभिवादन केलं जात आहे। आपल्याला अजित पवार तिथे दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा आता सभागृह विधान भवन परिसरात दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी पोहोचलेले आहेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। हे तिघेही जण आजचं कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील, अभिवादन करतील आणि त्यानंतर सगळे नेते आमदार हे सभागृहामध्ये जातील। 11 वाजता सभागृहाचं कामकाज सुरू होईल आणि मग सगळ्या आमदारांचा आज आणि उद्या शपथविधी होईल। ही थेट दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत या घडीची दृश्य। विधान भवन परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष। अजित पवारांनी फेटा घातलेला आहे, त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे दिसत आहेत, दोघंही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला छगन भुजबळ दिसत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष विधान भवन परिसरामध्ये। एकूण 288 आमदारांची विधानसभा, मात्र 230च्या आसपास महायुतीचेच आमदार असणार आहेत। त्यामुळे सोमवारी कळेल की विरोधी पक्षनेता कोण होईल, तो कुठल्या पक्षाचा होईल आणि कसा केला जाईल, कारण तांत्रिक बाबी काय आहेत त्या बघून त्यावर निर्णय होईल। मात्र शिवसेनेचे जे सगळे आमदार आपल्याला दिसत आहेत ते भगव्या रंगाच्या फेट्यामध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे जे मावळे आहेत ते सगळे गुलाबी रंगाचे फेटे घालून आलेले आहेत। या गुलाबी रंगाने अजित पवारांचा खूपच पिच्छा पुरवला। साधारणपणे मागचे 5-6 महिने गुलाबी रंगाच्या जॅकेटवरून त्यांना चिडवलं गेलं आणि मग गुलाबी रंग त्यांच्यावर टीकेसाठी वापरला गेला। आज मात्र त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार हे गुलाबी रंगाचे फेटे घालून आलेत। 78 नवे आमदार आहेत ज्यांनी विधान भवनात आज प्रवेश केला। वेगवेगळ्या सगळ्याच पक्षाचे मिळून 78 असे नवे आमदार ज्यांनी आज विधान भवन परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमदार म्हणून ते आता पुढचा कार्यकाळ त्यांचा पार पाडतील। एकनाथ शिंदेंची काही प्रतिक्रिया मिळते का बघूया। एकनाथ शिंदे विधान भवन परिसरामध्ये आल्यानंतर आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर